अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन अवतार सगळ्यांनी पाहिलाय, पण त्याचा सर्वात शांत, संवेदनशील आणि कदाचित सर्वात कमी चर्चेत राहिलेला अभिनय जर पाहायचा असेल तर 1977चा ऋषिकेश मुखर्जींचा आलाप नक्की पहा. वडिलांची इच्छा असते मुलाने मोठं वकील बनावं, पण मुलाचं मन संगीतामध्ये रमलेलं असतं आणि इथूनच सुरू होतो एका तरुणाच्या स्वप्नांचा आणि त्याच्या वडिलांच्या अपेक्षांचा संघर्ष. अमिताभने यात इतका शांत, संयमी आणि अंतर्मुख अभिनय केला आहे की त्याचा अँग्री यंग मॅन काही वेळासाठी आपण पूर्णपणे विसरून जातो. आणि रेखाची साधी, सोज्वळ भूमिका या चित्रपटाचं सौंदर्य आणखीन वाढवते. ऋषिकेश मुखर्जींनी कोणताही गाजावाजा न करता नातेसंबंध, संगीत आणि आयुष्याचे कठीण निर्णय यांच्यावर एक अत्यंत सुंदर चित्रपट उभा केला आहे. अत्यंत प्रतिभावंत संगीतकार जयदेव व गीतकार डॉक्टर राही मासूम रजा यांच्या संगीतातील गीते, विशेषतः चांद अकेला जाये सखी रे, कोई गाता मैं सो जाता, ही अत्यंत कर्णमधुर आहे. आलाप जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर समजून चला की अमिताभचा अप्रतिम अभिनय तुमच्याकडून पाहायचा अजून बाकी आहे.